Today we start our exercise 1.1 and first question is find the derivative of the function y equal to f of x using the derivative of the inverse function x equal to f inverse of y in the following. And the first example is y is equal to root x. Okay. फर्स्ट एक्झाम्पल मिनिंग काय आहे, आपली सगळी एक्झाम्पल ही y इक्वल टू एफ ऑफ एक्स या फॉर्म मध्ये असणार आहेत. ही एक्झाम्पल आपण इनवर्स फंक्शन मध्ये कन्वर्ट करणार, म्हणजेच एक्स इक्वल टू एफ इनवर्स ऑफ वाय या फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार. यानंतर आपण याची डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार आहे. जी डेरिव्हेटिव्ह येईल त्यामध्ये y रिप्लेस करून जे आन्सर येईल ते आपल्या एक्झाम्पलचं कम्प्लीट आन्सर असणार आहे. ठीक आहे, आपण सोल्युशन सुरू करूयात फर्स्ट एक्झाम्पलचा. सो फर्स्ट वी फाइंड the inverse of that function y equal to f of x. We first find inverse of the function y equal to f of x, that is x in terms of y. Okay, एक्झाम्पल मध्ये कसा y हा एक्स या फॉर्म मध्ये आहे, याच्या उलटा आपल्याला तयार करायचे, म्हणजेच एक्स हा वाय फॉर्म मध्ये तयार करायचा आहे. मग तो बघूयात कसा करायचं ते. आपलं गिव्हन फंक्शन आहे वाय इक्वल रूट एक्स, एक्स रूट एक्स आहे. मग हे रूट कॅन्सल केलं पाहिजे, त्यासाठी आपल्याला दोन्हीकडे स्क्वेअर घेतला पाहिजे. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, देन वी गेट वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स. देअरफॉर our example is x equal to y square. So differentiate that example with respect to y. Derivative of x is dx upon dy is equal to derivative of y square is 2y. Okay. But आपल्याला dy by dx हवा आहे, तो फाइंड करायचा आहे. सो बाय थेरम dy by dx is 1 upon dx by dy. Okay, this is our theorem. Then we put the value of dx upon dy, we get 1 upon 2y. This is our dy by dx. Okay, and is equal to the value of y is root x. So dy by dx become 1 upon 2 root x. This is complete solution of our example. Now let's see another example. Fourth example, y is equal to log of 2x minus 1. So we first find inverse function y equal to f of x, that is x equal to f inverse of y. Therefore first we write our example y is equal to log of 2x minus 1. Okay, and by using rules of log, when we take log is inside, therefore this convert into e. So this become as e raised to y is equal to 2x minus 1. हा लॉगचा रूल आहे. ज्यावेळेला आपण लॉग हा या साईडला घेतो त्यावेळेला त्याचा कन्वर्जन हे ई मध्ये होतं, म्हणजेच आपल्याला हे जी व्हॅल्यू आहे ही होणार e रेज टू y या फॉर्म मध्ये, आणि इज इक्वल टू 2x minus 1. Therefore e raised to y 1 इकडे घ्या तो पॉझिटिव्ह होणार, 1 is equal to 2x. This implies x is equal to e raised to y plus 1 upon 2. Therefore x is equal to e raised to y upon 2 plus 1 upon 2. So now differentiate x with respect to y. Derivative of x dx upon dy is equal to derivative of e raised to y is e raised to y upon 2 plus 1 upon 2 is constant, their derivative is 0. Their value of dx upon dy is e raised to y upon 2. So by theorem dy by dx is 1 upon dx upon dy is equal to 1 upon dx upon dy is e raised to y upon 2. This is equal to 2 upon e raised to y. This is dy by
dx. आपल्याला y ची व्हॅल्यू पुट करायची, तर y पुट केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळेल ते बघा. dy बाय dx इज इक्वल टू 2 अपॉन e रेस टू y मीन्स e रेस टू लॉग ऑफ 2x मायनस 1. ज्या वेळेला लॉगचा बेस काहीच नसतं त्यावेळेला त्या ठिकाणी लॉगचा बेस हा e असतो, त्यामुळे आपण हा लॉग इकडे कन्वर्ट ज्या वेळेला केला या साईडला घेतला त्यावेळेला त्याचं कन्वर्जन e रेस e मध्ये झालं. म्हणजे याचा अर्थ लॉगचा बेस आणि लॉगच्या रेस टू जे आहे बेसला हा आणि हे दोन्ही व्हॅल्यू सेम आहे, त्यामुळे हा लॉग कॅन्सल होऊन व्हॅल्यू फक्त ही शिल्लक राहणार आहे. म्हणजे आपला आन्सर आलं 2 अपॉन 2x मायनस 1 इज अवर कम्प्लीट सोल्युशन. Second example is 6th example, y is equal to e raised to x minus 3. Okay. Similarly, we first find inverse function y equal to f of x is x equal to f inverse of y. That is x equal to f inverse of y. Therefore, सुरू करूया. आता यामध्ये 3 जर दिले या साईडला घेऊया म्हणजे y प्लस 3 होईल इज इक्वल टू e रेस टू एक्स. इथं e रेस टू एक्स आहे, आपल्याला x इक्वल टू एक्झाम्पल पाहिजे. हा जो e आहे तो या साईडला घेऊयात म्हणजे या ठिकाणी मिळेल आपल्याला x इक्वल टू लॉग ऑफ y प्लस 3. लॉगच्या रूल्स आपण हे लिहिलेलं आहे. सो आपल्याला x इक्वल टू एक्झाम्पल मिळाले म्हणजे y हा x हा इन द फॉर्म ऑफ y आपल्याला मिळालेला आहे. सो डिफरन्शिएट x विथ रिस्पेक्ट टू y. डेरिवेटिव्ह ऑफ x इज dx अपॉन dy is equal derivative of log is 1 upon y plus 3 into derivative of y plus 3 म्हणजे d upon dx of y plus 3. So dx upon dy is 1 upon y plus 3 into derivative of y is 1 plus 3 constant, derivative constant is 0. So the value of dx upon dy is 1 upon y plus 3. आपल्याला dy by dx हवा आहे. सो बाय थेरम dy by dx is equal to 1 upon dx upon dy. Therefore 1 upon y plus 3. This is our dy by dx. So dy by dx is 1 upon म्हणजे जर रेसिप्रोकल होऊन y प्लस 3 ची व्हॅल्यू ही वरती होईल म्हणजे इथं होणार व्हॅल्यू येणार y प्लस 3. Therefore dy by dx is equal to आता y याची व्हॅल्यू पुट केली पाहिजे ती व्हॅल्यू आहे e रेस टू x मायनस 3 प्लस 3. Minus 3 plus 3 get cancelled. Therefore, value of dy by dx is e raised to x. This is our complete solution. आता पुढचं एक्झाम्पल बघूयात. 7th एक्झाम्पल आहे y is equal to e raised to 2x minus 3. So we first find the inverse function y equal to f of x, that is x equal to f inverse of y. हे कॉमन आहे प्रत्येक एक्झाम्पलला. ठीक आहे. सो एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. द एक्झाम्पल y इज इक्वल टू e रेस टू 2x मायनस 3 आहे म्हणजे हे पूर्ण इक्वेशन हे e च्या पॉवर मध्ये आहे म्हणजे फक्त e हा आपल्याला या साईडला घ्यावा लागेल. तो e इकडे आला काय होणार आहे लॉग होणार आहे म्हणजे हे होणार लॉग y इज इक्वल टू 2x मायनस 3. मायनस 3 इकडे या साईडला घेऊयात म्हणजे तुम्हाला मिळेल 2x इज इक्वल टू लॉग y प्लस 3. Therefore x is log y plus 3 upon 2. हा जो 2 आहे तो बेस सेपरेट करून लिहूयात म्हणजेच हे असं होईल log y upon 2 plus 3 upon 2 म्हणजे कॉन्स्टंट टर्म सेपरेट
आणि व्हेरिएबल सेपरेट होणार आहे. डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करताना आपल्याला सोपं जाईल. देन वी डिफरन्शिएट x with respect to y. Derivative of x is dx upon dy is equal derivative of log 1 upon 2 into log चे डेरिव्हेटिव्ह येणार 1 upon y प्लस 3 upon 2 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजेच dx upon dy झाला 1 upon 2y. पण आपल्याला हवा आहे कोण dy by dx पाहिजे बाय थेरम dy upon dx is equal to 1 upon dx upon dy. This is our first theorem. So second theorem. इनपुट करूया व्हॅल्यू dx upon dy ची म्हणजे ते आन्सर येणार आहे dy by dx येईल 1 upon 2y. This is equal to 1 upon 2y. y means e raised to x minus 3. म्हणजे एक्झाम्पल होईल 1 upon 2 into e raised to 2x minus 3. This is our complete solution. The question number 2 बघूया. क्वेश्चन नंबर 2 आहे फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शन ऑफ द फॉलोइंग. हा क्वेश्चन 2 आहे. क्वेश्चन 2 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स. फर्स्ट क्वेश्चन आपण एक्झाम्पल इनवर्स मध्ये कन्वर्ट करून म्हणजे एक्स हा y च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केला आणि नंतर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केली आणि त्यानंतर थेरम यूज करून dy बाय dx याची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता यामध्ये आपल्याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची याची dx अपॉन dy याची व्हॅल्यू फाइंड करायची. ओके सो डिफरन्शिएट दिस एक्झाम्पल विथ रिस्पेक्ट टू एक्स. या एक्झाम्पल मध्ये y हा x या फॉर्म मध्ये आहे म्हणजे आपल्याला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x नी. डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy बाय dx इज इक्वल टू या ठिकाणी u इंटू v हा रूल अप्लाय होईल. दिस इज u and this is v. So apply this rule. This rule is u constant means x square constant derivative of e raised to x plus x square constant derivative of e raised to x plus e raised to x constant derivative of x square. This is equal to x square into e raised to x plus e raised to x. Derivative of x square is 2x. Therefore our answer is x into e raised to x common निघेल. आपलं आन्सर राहणार 1 plus x plus 2. This is dy by dx. पण आपल्याला dx upon dy ची व्हॅल्यू पाहिजे. dx upon dy होईल बाय थेरम dx upon dy is equal to 1 upon dy by dx. This is equal to 1 upon x into e raised to x into x plus 2 is complete solution. Now let's see another example. Y equal to x into cos x. So differentiate with respect to x. Derivative of y is dy by dx is equal to. So आपला डेरिव्हेटिव्ह ऑन x into cos x. So इथं पण u into v rule apply होईल. This is u, this is v. So our derivative is u constant means x constant. Apply derivative on cos x plus cos x constant. Apply derivative on x. Okay. Therefore x derivative of cos x is minus sin x plus cos x. Derivative of x is 1. Therefore our dy by dx is minus x sin x plus cos x. ओके पण आपल्याला हवा आहे कोण काय dx upon dy. ओके सो बाय थेरम dx upon dy is 1 upon dy by dx. So our answer is 1 upon minus x sin x plus cos x. This is our complete solution. Okay, third example बघूया आता. Okay, differentiate y with respect to x. सेम टू सेम फर्स्ट सेकंड दोन्ही एक्झाम्पल सॉल्व्ह केले त्यासारखं सेम टू सेम हे तिसरं एक्झाम्पल पण आपल्याला सॉल्व्ह करायचंय. सो
derivative of y, dy by dx is equal to, this is u, this is v. So our rule is first constant is u constant, derivative of v, apply derivative on 7 raised to x plus 7 raised to x constant, apply derivative on x, d upon dx of x. Okay, this is equal to x into 7 raised to x means a raised to x. The derivative of 7 raised to x is 7 raised to x into log of 7 plus 7 raised to x into derivative of x is 1. This is dy by dx. So dy by dx become x 7 raised to x into log 7 plus 7 raised to x is equal to, ह्या दोन टर्म 7 raised to x कॉमन आहे तो कॉमन घेऊयात, इंटू ब्रॅकेट राहणार आहे x इंटू लॉग 7 प्लस 1. तर आपल्याला dy बाय dx अपॉन dy ची व्हॅल्यू फाइंड करायची. सो बाय थेरम dx अपॉन dy is equal to 1 upon dy by dx. This is equal to 1 upon 7 raised to x into bracket x into log 7 plus 1. Okay. This is our complete solution.